व्यवस्थापन आणि भेद याच्यामध्ये फरक आहे. आवाज मोकळाच असू द्या. तुम्ही बसलाय, मी उभी आहे, लोहाराकर. व्यवस्थापन आहे का भेद आहे? तुम्ही खाली बसलाय, मी व्यासपीठावर उभी आहे, हे व्यवस्थापन आहे का भेद आहे? बोलत जा. मॅनेजमेंट आहे का भेद आहे? ऐकू येतं ना तुम्हाला? बसलेले शेवटपर्यंत ऐकू येत आहे का? ऐकू येत आहे ना? आणि तुम्ही बोला ना म्हणून विचारलं. ऐकू येत आहे, पण ऐकून घ्यायची हिंमत कोणात? ऐकू सगळ्यालाच येतं. ऐकू कसं येत नाही, पण ऐकून कोणी घेत नाही. माणसं कीर्तनाला बसताना सुद्धा मड्याला बसल्यावानी बसतात. एकदम तू बोल, मी हाय, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. अशा ॲटिट्यूडने बसलात तुम्ही, ॲरोगन्स. असं द्या, हरकत नाही. जाईल जाईल, थोडा वेळ द्या, जाईल. रावणाचा गेला, तुमची काय गत आहे? हो की नाही? जातो जातो, प्रत्येकाचा जातो. तुम्ही तरी बोला. तुम्ही बसलात खाली आणि मी उभी आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताचा प्रत्येक युगातील अवतार ही भगवंताने जगहितार्थ केलेली व्यवस्था आहे. याच्यात भेद नाहीच आहे. पण काय झालं ना दादा, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही भेदित करायला विसरत नाहीत. आजकाल लोक संतांना आणि देवांनाही कलंकित करतात. हा मोठा, हा लहान, हा छोटा नाहीये, सगळं समान आहे. आम्हातया परस्परे, एका नामाचीच अंतर आहे. काय फरक आहे? नामस्वरूपी फरक आहे. कोण शिव आहे, कोण राम आहे, कोण वैष्णव आहे, नामस्वरूपी फरक आहे. बाकी कुठला फरक नाहीच आहे. हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत परमार्थ करण्यात मजाच नाहीये. आणि जिथे जिथे अहंकार आला ना, इगो आला ना, ॲटिट्यूड आला ना, तुम्ही किती मोठे भक्त असा, काही फायदा नाही. द नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठे शिवभक्त झाले ते रावण आहे. सगळ्यात मोठी शिवभक्ती कोणी केली? आजपर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला नाही. नाथ बाबा नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, धन्यभाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. वर्णन आहे नाथ बाबांचं. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शिर कापलं आणि 1000वे शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केला. एवढा महान शिवभक्त रावण होता. सामर्थ्य होतं रे त्याच्याकडे. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. त्याला काही जीएसटी नाही सरकारचा, मोफत आहे, वाजवा. वाट बघते का 1000चा वाजवेल, पुन्हा मी वाजवेल. तुला पटलंय ना, वाजव. आयुष्य गेलं लोकांची वाट बघण्यात महाराज सर. टाळ्या वाजवीत जा. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही का? लोहारेकर एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्याला माझी जिरवायची आहे. तो कीर्तन जरा मित्राला म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आपल्याला याड्यात काढीत होती. अख्खा मंडप लक्ष देऊन ऐकत होता. पट्ट्या निसता बसला होता. ॲटिट्यूड कशाची खाता रे दादा? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. नोट जोक, हा विनोद नाही आहे. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. कितीची? 2250 किलो. बरं का? हे धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला सासरीवाडी. अर्ध्या तोळ्यावर ही लायकी आपली. 2250 रे. थिंक अबाउट इट. 2250 किलोची एक चौकट आहे. सोपं सांगू का? रावणाच्या एका घराची एक चौकट विकली ना टाळकरी, 35 वेळा आमदार होता येतो. इतकं छागीरदार होत होते. अशी एक चौकट नव्हती त्याची. 7 कोटी घराच्या चौकटी किती? 7 कोटी. ह्या फक्त चौकटी, भीती, माळवत, मरू द्या, जाचाल तुम्ही एवढं ऐकल्यावर. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, फक्त घरातली पाहुणेन भावकी मरू द्या. अवनीस ते सासरे घ्या ना. 80,000 बायकाचे आई बाप, 1,60,000 मरू नका. ज्या एकट्या जावयानं 80,000 केल्या, तो सासरा गुणाचा असन का? 2-4 तरी करील की जावयाचा उपदेश घेऊन तरी करील. एवढं जागीरदार होतं ते. काही टिकलं नाही. देवाची भक्ती केली, देवाने कमी केलं. ताकद एवढी होती दादा त्या रावणामध्ये, 3दा कैलास हलवला. कितीदा? 3दा.
इतकी ताकद असूनही नडला तो फक्त अहंकार आहे. काही कमी नाही केलं भगवंताने. नाथबाबा सांगतात माझा महादेव म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. अखंड ब्रह्मांडाचा नायक आहे, पण त्याच्यासारखं भोळं स्वरूप दुसरं, महादेवासारखा भोळा देवच नाहीये कुठला. लंका कोणाची? लंका माय मावल्या भिका पाटलाची. तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा ग. बरं माय बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतोय तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे. लेख म्हणून सांगते दादा, काही लागत नाही बायकांना. खूप सहन करतात बायका, खूप. तुमच्यावर विश्वास ठेवून अख्ख्या माहेराचा त्याग करून अख्खं सुख त्यागून तुमच्या दारात येतात. तुम्ही सांगाल ते कामं करतात. काय लागतं रे बायकोला? सगळे बोलतात तिला. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. हा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे, तिला आनंद देणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही बायकांना. वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा, ह्यांनी नाही तुम्ही वाजवा. खऱ्याला खरं म्हणीत जा. निस्ती बसले गोड वाजवीच झालंय. तुमच्याच बायकांचं कौतुक केलंय. आणि खरंय ते खरंय, हे मी नाही म्हणत, ज्ञानोबा राय म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. आणि नवऱ्याचं भेटलं की बाई सगळं सहन करते. आमचंही तसंच आहे. आम्हाला सुद्धा मालक शाणा भेटला की वैष्णवाला चिंता करायची गरज. मागे पुढे उभा आहे, एकदा तुळशी माळेच्या स्वरूपाने गळ्यात ते मंगळसूत्र घालावं, विठेवरच्या मालकाने अखंडित आमचा सांभाळ करावा, मग काय चिंता आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वागुणी, शहाणा तो धनी घेतो येते. मालक शाणा भेटला बघा. पितामह भीष्माने वचन दिलं कृष्णाला, आवाज चेंज करू नका. काही झालं देवा. पितामह भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा कौरवाने घेतला. देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं दैवच न रे, परमात्मा असून वचन मोडलंस. देवाने सांगितलं पितामह स्वतःचं वचन मोडेल, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी उघड्या डोळ्याने सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी रक्षण करतो त्यांचं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. इतका प्रेमळ मालक भेटल्यावर काय संसाराची चिंता. विचार करा ना. लग्न नामदेव रायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेठ. लग्न लावायला विठेवरचा मालक ब्राह्मण. याच्यापेक्षा सुंदर संसार काय असू शकतो? ज्याची राखणदारी पंढरीच्या मालकाने करावी, ज्याची राखणदारी कैलासाच्या पतीनं करावी. अजून काय सुंदर संसार सांगा ना. करत जा विचार. लंका रावणाची नव्हती, लंका महादेवाची होती. कोणाची होती लंका? महादेवाची. लंकेचं स्थापत्य रावणाचं नाहीये, महादेवाचं आहे. लंकेची पार्वती म्हणतो बघा आपण. लंका निर्माण महादेवानं केली, पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. शास्त्र वेद उपनिषद तोड पाठ आहेत रावणाचं. म्हणून तर ज्यावेळेस जनक राजांकडे स्वयंवराचा कार्यक्रम होता, त्यावेळेस रावणही सीतामाईच्या स्वयंवराला गेला होता. आणि जनक राजाला रावण म्हणला, जनका आधी कन्या देता का आधी धनु देता? राशी नियमानुसार कन्या रास अगोदर येते, धनुरास नंतर येते. ब्राह्मण आहेत ना, राशी भविष्य कळतं त्यांना. पण रावणाला जनकाने सांगितलं, नक्षत्रही कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याला आपली मुलगी देणार जो प्रत्येक गुणामध्ये सर्व गुण संपन्न असेल. माझी मुलगी त्याच्या पदरात पडणार जो पुरुषोत्तम असेल. म्हणून तो रामाच्या चरणाशी नतमस्तक आहे. ताकद लक्षात घ्या. बुद्धिवंत होता रावण. शास्त्रवेद पाठ होते, उपनिषद पाठ होते. अशी सुंदर पूजा मांडली रावणाची. इतकी सुंदर पूजा, लंकेची वास्तुशांतीची पूजा बघून महादेव खुश झाले. काय ते शुद्ध मंत्र, काय ते स्पष्ट उच्चार. आधीच शिव कसे आहेत स्वभावाने भोळे. महादेव म्हणले, रावणा काय सुंदर पूजा केलीत, काय मागायचं ते मागा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. कळलं त्याला, कळलं महाराज. लंका होती कोणाची? बोलत जा. लंका होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का?
टोकाचं टिकत नसते. कळलं त्याला, कळलं महाराज. ही तर रावणाची लंका टिकली नाही, ह्यांना वाटतं 2-4 लाख हुंडा टिकत. अवघडच आहे नाही का. आणि लेख म्हणून सांगते, घरात चांगल्या संस्कारांची मुलगी येणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे. आणि मुलीच्या बदल्यात पैशाची अपेक्षा करणं हे सगळ्यात मोठं पापाचं लक्षण आहे. की तुम्ही लक्ष्मीच्या बदल्यात लक्ष्मीची अपेक्षा करताय. हिम्मत असेल ना दादांनो तर कष्ट करा, मोठे व्हा, बायको आपल्या बळावर सांभाळा. आणि विनंती, मोठे व्हा, पैशाला कमी समजू नका. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही श्रीमंत असाल ना, अरे भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, वैभव असावं, सामर्थ्य असावं, ताकद असावी, सत्ता असावी, तरी सुद्धा गळ्यात माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी आणि मुखात परमात्म्याचं नाव असावं. जगाला ओरडून सांगावं, कितीही श्रीमंती आली तरी परमार्थापेक्षा मोठी श्रीमंती आम्हाला कधीच लोभवत नाही, हे करून सांगावं. पैसे मिळवून तुम्ही जर परमार्थ केला ना, लोक तुम्हाला मानतील. न मिळवता केला, मानणार. हे कलियुग आहे बरं का दादा. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगरण, किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गुरीच भेटत पाहिजे ती. तुम्ही किती